घोषणा केली होती, मात्र आता 31 मार्च होऊन गेलेला आहे. कर्जमाफी संदर्भात कुठला निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं कर्ज भरलेलं नाहीये. त्यामुळे त्यांना नवीन वर्षाचं कर्ज जे आहे ते मिळणार नाही अनेक शेतकऱ्यांना. महाराष्ट्र सरकारच्या जेव्हा आम्ही निवडणुकीला समोर गेलो महाराष्ट्र राज्यात आणि आमच्या महायुतीने जो संकल्पनामा दिला शेतकऱ्याला कर्जमाफी करण्याचा, त्या संकल्पनामध्ये आम्ही हे म्हटलं आहे की आमचं सरकार 5 वर्षामध्ये ह्या गोष्टी करेल. 5 वर्षाचा संकल्पनामा आम्ही लोकांना देतो की आमदार म्हणून कोणाला 5 वर्ष काय केलं पाहिजे, आम्ही सरकार म्हणून काय केलं पाहिजे, आता एक संकल्पपत्र आम्ही देतो. या संकल्पपत्रामध्ये आमचं सरकारने सांगितलं आहे की आमचं सरकार आल्यावर आम्ही ह्या बाबी करू, त्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी आहे. तर निश्चितपणे आमचं सरकार योग्य वेळेला कर्जमाफी करेल. पुढच्या वेळी जेव्हा आम्ही निवडणुकीला समोर जाऊ तेव्हा आमच्या संकल्पपत्रामधला एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही. जो वचननामा आम्ही जनतेला मतं घेताना दिला तो वचननामा पार पाडू आणि विरोधकांना शब्दही फुटणार नाही एवढा आम्ही विकास करू. आम्ही दिलेला एक एक शब्द महाराष्ट्राचा पाळू. त्यामुळं जो काळ लागणार आहे तो काळ लागणार आहे, फक्त बाकी संकल्पनामा पूर्ण करणार. 100% संकल्पनामा आमचा आहे की आम्ही शेतकऱ्यांचं कर्जमाफी करू. हा संकल्पनामा आहे आमचा आणि ह्या संकल्पनाम्यामध्ये जे आम्ही शब्द दिला आहे तो शब्द आमचं महायुती सरकार, माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार पूर्ण करेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.